येणारी निवडणूक जे लोक परिषद असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुकीसाठी स्वतंत्र लढण्याचा एक नारा माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी दिलेला आहे. त्याबद्दल मी वारंवार तेच सांगितलं की अशोकराव चव्हाणांना त्याचे अधिकार आहेत का त्यांनी ते तपासावं. मला जे माहिती आहे की महायुतीचा धर्म म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष बसून हा निर्णय घेतात. पण त्यांना अधिकार दिले असतील तर मला माहिती आहे. ते जर कार्यकर्त्याला ताकद द्यायला अजितदादा सक्षम नेते आहेत आणि आपल्याला माहिती आहे अजितदादा एकदा बोलले की विषय संपला. त्याच्यामुळे दादांच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवून काम करत आहेत. जिल्ह्यामध्ये आणखी अनेक मंडळी पक्षामध्ये येऊ इच्छिते, तुम्हाला लवकर दिसेल. नाही, जे आता मंडळी येणार आहे राष्ट्रवादी गटामध्ये, जे माजी खासदार होते, ज्यांच्या वर्चस्व होते, ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले तर आपली कोंडी होण्यासारखी शक्यता आहे. मी स्वतः निमंत्रण देतोय माझ्या कोंडीला. मी कोणालाच घाबरत नाही. माझ्यामध्ये दम आहे काम करायचं. अनेक लोक पक्षात आले, मी भाजपमध्ये असताना आले ना लोक, परंतु ते आल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी मला जावं लागलं. पक्षाची ॲडजस्टमेंट आहे, मी नाही सोडला पक्ष. त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, कोणी आलं का कोणी गेलं का. बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी. आपण पाहत आहात NCN न्यूज TV. नमस्कार, मी साठपडे NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्याचे जे लोकसभेचे सदस्य होते ते आता या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहेत आणि आज ते देगलूर दौऱ्यावर आले. तर लोकसभेचे सदस्य असताना आपण या ठिकाणी वेळोवेळी भेट दिला, तर आज राज्यसभेचे असताना आला तर कसं वाटतं? असं आहे, मी लोकसभेचा सदस्य असताना माझ्या कार्यक्रमामध्ये हा भाग होता आणि इथल्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं होतं. त्या प्रेमाची उतराई करण्यासाठी काही काम व्हावं या भावनेने मी सातत्याने येत होतो. परंतु परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मला विधानसभेची निवडणूक लढावी लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी विजयी झालो. परंतु एक जिल्ह्याचा नेता म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं नेटवर्क वाढवण्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवणं मिळालं. त्याचा भाग एक म्हणून देगलूरमध्ये आला. आपण जेव्हा लोकसभेने होता त्यावेळेस या ठिकाणी रेल्वेचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी खूप प्रयत्न केला. आता ती मार्गी लागू शकेल का? आता माझाही प्रयत्न आहे. परंतु आताही भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोक आहेत, त्याने देखील विशेष प्रयत्न केले पाहिजे. कारण त्या मार्गाला पूर्ण मंजुरी, त्या मार्गाला लागणारी महाराष्ट्र सरकारची रक्कम हे सगळं मिळवून देण्याचं काम मी केलेलं आहे. त्याचे सगळे ऑर्डर माझ्याकडे आहेत. आता जे भारतीय जनता पक्षामध्ये किंवा राज्यसभेवर लोकसभेवर नेतृत्व करत आहेत त्यांनी याचा पाठपुरावा अधिकचा करण्याची आवश्यकता आहे. आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासून अजित पवार गटामध्ये भारतीय जनता पार्टीला नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठी गळती लागलेली आहे. तर हा महायुतीमध्ये काहीतरी मी भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या मंडळीला प्रामुख्याने प्रवेश देण्याचं काम चालू आहे आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाला हात लावेल तेव्हा मग चित्र काय होतं. या नांदेड जिल्ह्याचे जे माजी खासदार होते त्यांच्यासोबत एक मोठा गट राष्ट्रवादीमध्ये येण्याची अशी चर्चेला उद्यान आहे. तर त्या ठिकाणी अनेक लोक येत आहेत. यापूर्वी माजी आमदार अविनाशरावजी घाटे आले, माजी आमदार मोहनराव आंबर्डे उद्या येत आहेत, अनेक पदाधिकारी आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितले रामदास पाटील सुमटाणकर असतील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर असतील, हंसराज पाटील बोरगावकर असतील, लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी असतील, असे अनेक मंडळी पक्षामध्ये येते. त्यामुळं त्यांना जो पक्ष योग्य वाटतो, ज्या ठिकाणी काम करायला संधी मिळेल असं वाटतं लोक येत आहेत. येणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. येणारी निवडणूक जे आपले नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुकीसाठी स्वतंत्र लढण्याचा एक नारा माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी दिलेला आहे. त्याबद्दल मी वारंवार तेच सांगितलं की अशोकराव चव्हाणांना त्याचे अधिकार आहेत का त्यांनी ते तपासावं. मला जे माहिती आहे की महायुतीचा धर्म म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री,
तिन्ही पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष बसून हा निर्णय घेतात. पण त्यांना अधिकार दिले असतील तर मला माहिती नाही. ते जर स्वतंत्र लढायला तयार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे. सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढेल. राष्ट्रवादी नंबर 1चा पक्ष आहे म्हणतात आपण, तर संपूर्ण 16 तालुक्यामध्ये त्याला बळ देण्यासाठी आणि कार्यकर्ते जे तुमच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत त्यांना बळ देण्यासाठी आपण काय करणार? पक्षाची भूमिका जी आहे तेच करणार आहे. वेगळं काय करायचं ते? कोणत्या पक्षामध्ये काय केले ते इथं बोलणार आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्याला ताकद द्यायला अजितदादा सक्षम नेते आहेत. आणि आपल्याला माहिती आहे अजितदादा एकदा बोलले की विषय संपला. त्याच्यामुळे दादांच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवून काम करत आहेत. जिल्ह्यामध्ये आणखी अनेक मंडळी पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत. तुम्हाला लवकर दिसेल. नाही, जे आता मंडळी येणार आहे राष्ट्रवादी गटामध्ये, जे माजी खासदार होते, ज्यांचं वर्चस्व होते, ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले तर आपली कोंडी होण्यासारखी शक्यता आहे. मी स्वतः निमंत्रण देतोय माझ्या कोंडीला. मी कोणालाच घाबरत नाही. माझ्यामध्ये दम आहे काम करायचा. अनेक लोक पक्षात आले. मी भाजपमध्ये असताना आले ना लोक. परंतु ते आल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी मला जावं लागलं. पक्षाची ॲडजस्टमेंट आहे. मी नाही सोडला पक्ष. त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. कोणी आलं का कोणी गेलं का काय फरक पडत नाही. आपण काम केलं पाहिजे. काम करण्याची मानसिकता असली पाहिजे आणि ते करू. लाडक्या बहिणीला वगळण्यात, ज्या लाडकी बहिणींना ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस मोठ्या लाडक्या बहिणीला कोणी वगळणार नाही. वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात फक्त नियमावली काही प्रमाणात कडक होते. अगोदर चर्चा अशी झाली कोणीतरी उठायचं की लाडक्या बहिणीचे पैसे वापस घेणार आहे. अशा खोट्या अफवा कोणी विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. नवीन नियमावली तयार करून त्या नियमावलीत बसणाऱ्या सगळ्या बहिणींना दरमहा मानधन मिळणार आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे बजेटच्या नंतर जो निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता वाढून देण्याचा तो पण पूर्ण. आज आपण देगलूर शहरामध्ये आला. देगलूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना काय आव्हान काय आव्हान करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांना मानणारी बाजू घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि या पक्षामध्ये सर्वांनी प्रवेश करावा अशा पद्धतीची विनंती करणार.